किंवा आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही असे प्रोजेक्ट बनवले आहे. त्याचे नाव आहे शेतीची सिक्युरिटी गार्ड. आणि मी तुम्हाला अशी माहिती सांगतो. इथे 4 सेन्सर लावलेले आहेत आणि वरती सोलर पॅनल असे लावलेले आहे. इथे एक बॅटरी लावलेली आहे, इथे एक घर आहे आणि इथे एक अलर्ट स्पीकर आहे अलर्ट होण्यासाठी सेन्सरमध्ये. आणि याच्यासाठी ह्यामुळे आम्हाला एक शेतीचे नुकसान होऊ शकत नाही. आणि हे 4ही सोलर पॅनल आहेत ते ह्या बॅटऱ्या चार्ज करू शकतात, कारण की केव्हाही लाईट जातो त्यामुळे सेन्सर वाजू शकत नाही. म्हणून आम्ही इथे एक बॅटरी लावलेली आहे. ही शेती आहे आमची आणि इथं 4 सेन्सर लावलेले आहेत, त्यावरती 4 सोलर पॅनल सुद्धा लावलेले आहेत आणि इथे एक बॅटरी आहे. जे आमचं घर आहे तिथं एक ही सेन्सरमुळे ही अलर्ट होण्यासाठी स्पीकर अलर्ट होण्यासाठी इथे एक स्पीकर लावलेला आहे. कारण की जो स्पीकर अलर्ट झाला की आपले शेतकरी तिथे धावून येतील आणि ते वन्यप्राणींना फोन लावतील. हे 4 सेन्सर लागले आहेत, कारण की जेव्हा एक वन्यप्राणी किंवा अनेक वन्यप्राणी आपल्याला जातात तेव्हा हे सेन्सर अलर्ट होतील आणि इथे एक करणं आहे म्हणजे ते वाजेल आणि शेतकऱ्यांना समजेल. कारण की आणि इथे एक आम्ही 4 सोलर पॅनल लावले आहेत, त्या कारण की इथे बॅटरी चार्जिंग होऊ शकते. कारण की आमच्या गावात सारखी लाईट जाते आणि त्यामुळे कधीही सेन्सर वाजू शकत नाही. म्हणून आम्ही इथे 4 सोलर पॅनल लावून एक बॅटरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक ही सुरक्षा होऊ शकते आणि त्यांचं काही शेतीचं असेल की काय ही होऊ शकत नाही, नुकसान होऊ शकत नाही. कारण की काही प्राणी असे पण असतात की ते उभेसाठी किंवा शेतीच्या नुकसानासाठी आणि ते खाण्यासाठी येतात. त्यामुळे आम्ही असे 4 सेन्सर लावून सुद्धा 4 सोलर पॅनल लावून ते एक बॅटरीने करणं लावले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकत नाही आणि माणसं अलर्ट होतील म्हणजे माणसं धावत येतील आणि शेतीत घुसलेल्या प्राण्यांना हकलून लावतील.